हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तर्रीदार रस्सा आणि सुकं चिकन। त्यासाठी घेतलेले आहे मी 1 किलो चिकन, छान धुवून घेतलेलं आहे। चला तर आता बनवूया। त्यासाठी घेतले आहे मी एक पातेलं आणि त्या पातेल्यामध्ये आता मी टाकणार आहे तेल। तेल घेतलेलं आहे 1 मोठा चम्मच। आणि आता हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे काही खडे मसाले। आता हे खडे मसाले टाकल्यानंतर यात मी टाकणार आहे कांदा बारीक चिरलेला, आणि हे आता छान परतून घेणार आहे मी। गुलाबी रंग येतले कांदा परतून घेऊया आपण। आणि यात टाकणार आहे मी अद्रक लसणचा पेस्ट। 1 चम्मच घेतलेला आहे अद्रक लसणचा पेस्ट। आणि यात टाकणार आहे चिकन। आता चिकन टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत हळद। हळद घेतलेली आहे मी अर्धा चमचाहूनही कमी घेतलेला आहे, काहून तर नंतर आपल्याला रश्श्यामध्ये सुकं चिकनमध्ये पण टाकायचं आहे। आता मी थोडंसं मीठ म्हणजे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे। आणि हे आता छान फिरवून घेऊया। आता 2 मिनिटांसाठी झाकण लावून शिजवून घेऊ। आता हे झालेले आहे आपले 2 मिनिटं। पुन्हा एकदा फिरवून घेऊ। आणि आता आपल्याला जेवढा रस्सा लागेल त्यानुसार आपण पाणी घेणार आहोत। आता पुन्हा एकदा फिरवून शिजवून घेणार आहोत आपण। आता हे चिकन शिजवून घेऊया। आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला मसाले। आता त्यासाठी घेतलेले आहे मी खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि धने। आणि इथे घेतलेले आहे काही खडे मसाले, तेजपान, लवंग, विलायची, कलमी, जिरे आणि सायजिरे। आता हे मसाले आपण भाजून घेणार आहोत। अगोदर भाजणार आहोत मी खोबरं आणि कांदा। आता ह्या कांद्याला आपण कट मारूया। 2 या 3 कट मारून त्याला भाजून घेऊ। कट मारल्याने आतून छान शिजेल हा कांदा। आता हा आपला कांदा आणि खोबरं भाजून झालेला आहे। आता आपण खडे मसाले भाजून घेऊया। हा माझा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, स्किप करू नका। तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडेल। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। आता हे आपले मसाले भाजलेले आहे।
आता आपण धने भाजण्यासाठी घेणार आहोत. आता हे आपले धने पण भाजून झालेले आहे आणि जे शिजत ठेवलेले आपलं चिकन आहे हे ऑलमोस्ट शिजलं आहे. आता यातून आपण पीसेस अलग काढू, चिकनचे पीस. आता आपण एक कढई घेऊया आणि कढईमध्ये मी तेल घेणार आहोत. तेल इथं थोडं जास्त घेणार आहे. तेल घेतलेलं आहे इथं मी 4 चम्मच, मोठे चम्मच ना. आणि त्यात कांदा आणि तेजपान टाकणार आहोत आणि आता हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे मी. आता यात टाकणार आहे मी आपलं वाटण. हे वाटण अर्ध घेणार आहे मी इथं. हे आपल्याला हे रस्स्यासाठी पाहिजे. आता त्यानंतर नंतर सुकं चिकन बनवणार आहे मी. आता हे छान परतून घेऊया. 3-4 मिनिटासाठी तरी आपल्याला परतून घेणे आवश्यक आहे. आता मी घेतलेले आहे इथं 2 चम्मच. अगोदर आपण चिकन शिजवलेलं आहे त्यात पण मीठ टाकलेले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि यात टाकणार आहे आता मी हळद. आणि यात टाकणार आहे आता लाल तिखट घेतलेलं आहे मी 4 चम्मच. तिखट थोडं जास्त घेतलेलं आहे मी, काहून तर आपल्या इथं रस्सा बनवायचा आहे. आणि हे आता छान फिरवून घेऊया आपण. मसाला जळू नये म्हणून पुन्हा फिरवून घेऊया. पहा किती सुंदर लालसर रंग आलेला आहे आणि आपला मसाला पण छान भाजलेला आहे. आता जे तुम्ही सूप म्हणा चिकनचा, या रस्सा म्हणा, आता ह्या सूपमध्ये आपण म्हणा, रस्स्यामध्ये म्हणा, हे मसाले टाकणार आहे आपण. आता हा मसाला पूर्ण टाकून छान फिरवून घेऊ. पहा आपले चिकनचा रस्सा तर्रीदार तयार झालेला आहे. किती छान कलर आलेला आहे. आणि हे आता आपल्याला 2 ते 3 मिनटं उकळी येतले गरम करून घ्यायचं आहे. आता हे आपली चिकनचा रस्सा, तर्रीदार रस्सा आपला उकळी आलेला आहे. पहा किती छान दिसत आहे. आता यात टाकणार आहे मी सांबार भरपूर टाकणार आहे मी. सांबारने चव पण छान वाटते. आता हे आपली तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे. आता आपण बनवणार आहोत सुकं चिकन. त्यासाठी मी एक कढई घेतली आणि कढईमध्ये मी तेल घेणार आहे आणि तेल घेतलेलं आहे 3 चम्मच. आता हे तेल गरम झाल्यानंतर यात टाकणार आहे बारीक चिरलेला अर्धा कांदा.
आणि हा कांदा छान परतून घेऊया। आता कांदा परतून घेतल्यानंतर यात टाकणार आहे जे अर्धं वाटण आपलं उरलेलं होतं ते वाटण इथं घेतलेलं आहे मी आणि छान फिरवून घेऊया। आणि त्यानंतर टाकणार आहे टमाटर। इथं घेतलेला आहे एकच टमाटर मी आणि इथं मीठ टाकणार आहे। मीठ टाकलेलं आहे मी 1.5 चम्मच। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बरं, आपण मीठ घेतलेलं आहे अगोदर। आता मी इथं तिखट घेणार आहे। तिखट घेतलेलं आहे मी इथं 2 चम्मच आणि अर्धा चमचाहून कमी हळद घेतलेला आहे आणि हे छान फिरवून घेणार आहे मी। 2 मिनिटांसाठी आता आपण झाकण लावूया। छान मसाले आपले शिजलेले आहे। आता यात टाकणार आहे मी आपलं चिकन। आणि चिकन छान फिरवून घेणार आहे। एक व्हिडिओ बनवासाठी पण खूप मेहनत लागते। प्लीज तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून पण मला सांगा। यात टाकणार आहे मी अर्धा लिंबू आणि पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे। माझा हा चॅनल नवीन आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला फ्रेंड्स। प्लीज मला सपोर्ट करा। आता हे झाकण लावून 2 मिनिटांसाठी ठेवूया। झालेले आहे ते 2 मिनिटं। आता छान फिरवून घेऊ पुन्हा एकदा। पहा किती सुंदर दिसून राहिलेला आहे आपला चिकन। आता यात टाकणार आहे मी सांबार आणि सांबार टाकून पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे मी। चला तर मग झालेला आहे आपला तर्रीदार रस्सा आणि सुकं चिकन रेडी। माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद फ्रेंड्स।